हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो आप सब ठीक होंगे और मस्त होंगे। गुड मॉर्निंग। तर मी तर चालली मित्रांनो मोटर चालू करायला। बघा चना हे माझ्या मामीने दिलं, मामीने घेतलं होतं, काल मार्केटला गेलं होतं, तर हे मी चना खात आहे। हे बघा आमची मिरच्या वाढवी, ते मिरची पिकले काही प्रमाणात। वांगे सांबार बांधलेला आहे, अजून ऊन तर खूपच निघाली। आता समर चालू होणार। हे बघा हा पाईप न्यायचे मला लावायला, तिकडे धानाला पाणी लावते मी। मग आमची गोबी कांद्याची वाफे ते दूर आहेत, तर मी हा पाईप घेऊन जाते। अगोदर मी आता मोटार बंद करणार। चलो इथं ठेवून देते। बंद केली मी मोटार आणि पाईप घेऊन जात आहे, तिकडे लावायचे आहे। हे बघा धान लावलंय मी, त्या दिवशी पण पुन्हा आली होती वावरात हे पाणी लावायला। आज सुद्धा आली, मम्मी घरची कामं करत आहेत, तर रोज वावराकडे बघायला यावं लागते। मी आज पुन्हा आली, पाईप लावणार आणि इकडे खाली पाणी चालू करणार। हे बघा मी याची ढाचणी काढून घेत आहे। याला लावून ठेवायचं, मग लागले तर हा इकडे लावायचं ना, समोर चालू करायचं राहिलं तर याला लावायला लागते, आणि इकडे चालू करायचं, खाली पाणी चालू करायचं राहिलं तर खाली। तर मी याला आता लावते। इथं पोताला मी पाईप लावून घेतली आणि हे पोतं झाकून ठेवली, कडक होतात उन्हानं, म्हणून सर मी इथं पोतं झाकून ठेवलं। मी पाईप लावून झाली, आता मोटर चालू करायची आहे। तर तुम्हाला मी दाखवते पूर्णपणे आमचं पुन्हा वावर। हे मी आमच्या वावरात धान, हे बघा जिथपर्यंत तुम्हाला दिसतंय तिथपर्यंत मी धानच लावली। बघा आता इथं मोटर चालू करणार, इथं पाणी पडणार इथं, आणि हे बघा इथं धान लावली मी। तुम्हाला ही हिरवं दिसते ते तिकडचे पलीकडचे दुसऱ्या काकांची शेत आहे, त्यांनी पण लावलं तिकडे, आणि आम्ही एवढं लावलं धान। डबल फसल हे जे धानाचा पैसा मिळते डबल फसल लावतो, तर ते पूर्ण वर्षभर घरचे कामं काही खरेदारी करायचे राहिले आणि घरी पण व्यवहार करायचे राहिले, तर सगळं आम्ही ह्या धानाच्याच पैशानं करतो। तर आमचं सगळं मेंटेनन्स या पूर्ण धानांचं, पूर्ण वर्षभर धान वगैरे खायला पिकतो, बाकीचे त्यांचे घर व्यवहार करतो। तर म्हणून सर आम्ही धान लावतो। गावाकडे असंच असतं, आणि कामावर मजुरी मिळाली तर कामावर पण सुद्धा जातो, त्याच्यावर आम्ही सगळे घर वगैरे चालवतो। तर गावाकडे सगळे गावातील लोक अशा पद्धतीने आपल्या थोडीशी शेतीवाडी लावून घेतात, भाजीपाला त्याला विकतात, आणि त्यांचे पैसे मिळाले तर ते घर चालवत असतात। तसं आम्ही धान लावतो। हे बघा माझे शेत एवढं आहे, माझे वावर इकडे। तर आम्ही आज हा दुसरा वर्ष आहे धान लावत आहोत तर आम्ही, आणि बाबा नसल्यामुळे तर सगळे कामं मम्मी आणि मीच करते, तर मला येऊन बघायला लागते वावराकडे। तर आता आम्ही पुन्हा वावराकडे पाहून आली, आता पाणी मोटर चालू करणार, मग घरी जाणार। मोटर चालू केली, बघा पाणी चालू झालं की नाही, तर कुणाकडे पाणी पिकायला लागलं तर पुन्हा जाऊन बघत आहे की पाणी आलं की नाहीतर उलट पालट झालं तर सगळं
माझी मम्मी मला खूप ओरडत असे की तुला शेतातले घरातले काम करता येत नाही म्हणून, खरे एक काम सांगितलं तर होत नाही म्हणून. तर चालू झालं, पाणी पडलं की ते बघते मी. तर बघा पाणी चालू झालंय, चांगले झालं तर नाहीतर मला अजून चालू अजून बघायला यायला लागलं असं झालं पाणी चालू. कबाडी सामान मी घरी विकायला नेत आहे, म्हणजे घरी नेणार आणि विकणार. तर हे वावरात ते पडलं तर याला नाही, हे तार आहे, जंग खाल्लेलं नाही, फुटलेली डबकी आहे, हे विकणार. आणि घरी पण कबाडी आहे, तर ते पण विकणार. थोडं पैसे होऊन जाणार मला, कसं पण काही पण घ्यायला. बघा आमची कांद्याची पालं. आणि हे मम्मीने सांबार सांगलं, तर मी रिटर्न अजून आली, थोडं दूर गेलो होतं. तर अजून हे सांबार बघा, हिरवा धनिया, तुम्ही हिंदीमध्ये धनिया म्हणतो, आम्ही सांबार म्हणतो हिला. तर हे घेऊन चालली मी, मला धुवा लागेल. पुरलंय सांबार, आणलंय सांबार ठेवतो. अय तर मी आपलं शर्ट काढून घेतली, आंघोळ वगैरे झाले. बघा माझी मम्मी आता कपडे धुवत आहे नळावर. हे बघा साडी वगैरे धुवत आहेत मम्मी नळावर. मी कपडे धुतले, इथे काढायला नेत आहे. मम्मीची साडी आहेत, तर मम्मी साडी धुत आहे, आंघोळ वगैरे सगळं झालं त्याच्या. मम्मीची पण, तर मम्मी आता साडी धुवत आहेत. त्याला वाढवून घेते मी, कपडे वाढत आहे मी. ही साडी बघा मम्मीची. याच्यावर टाक्यावर तू बी ना ते चढावलं बी नाही जमा, काय चढावचं नाही आहे का. तर हे बघा मम्मीची मी 3 साड्या वाढवली आणि एक साडी पण आहे. हे मी टाक्यावर उभी झाली. तर बघा इथं खूप एवढं उंच तर नाही, माझ्या हात नाही पुरत, तर मी टाक्यावर उभी झाली. हे बघा ही तरी वाढवली ही, आणि एक साडी बाकी आहे. मम्मी आणि आत्या बोलत आहेत, ते साडी वाढवून झाले. आणि झालं उन्हात झाले तर खूप डोकं दुखत आहे माझं. आता निशांत म्हणजे झोपूसा वाटत आहे. तर खूपच म्हणजे खूप डोकं दुखत आहे माझं. तर आता आजचे व्हिडिओ मी इथं संपत आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा.